की नागरिकांचा जन्मदाखला असते, लहान मुलांची जे जन्मदाखले असते किंवा मृत्यू दाखला असते, परंतु आपल्या इथे काही उदाहरण आहे, अशी परिस्थिती आहे हो की नागरिक जन्मदाखला घेण्यासाठी जातात, परंतु ज्यांचा जन्मदाखला तो घेतात त्यांच्या आईवडिलाची विवाहाची नोंदसुद्धा इथे झालेली नाही. मग जन्मदाखला कशा पद्धतीने देतात यावर नाही, काय बोलतो? जन्माचा दाखला जो आहे तर जन्म मृत्यूची नोंद करणे हे नागरिकाचं पण परम कर्तव्य. त्यासाठी विवाह नोंद पण महत्त्वाची आहे ना सुरुवातीला. नाही, विवाह नोंदीची आवश्यकता नाही. जन्म मृत्यूसाठी विवाह नोंदीची तर आवश्यकता त्याबद्दल काही ऑनलाईन सुविधा वगैरे होईल का? ऑनलाईनच आहे, ते ऑनलाईनच मिळायला हवा. तर तशा पद्धतीने फक्त मी काय बोललो की ते रिफॉर्म्स इथं ॲप्लिकेशन झालं नाही त्याचं. ते झालं तर लोकांना फार त्रासाचं नाही. अच्छा, जसं तुम्ही पाहता जन्म मृत्यूचे दाखले ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ऑनलाईन भेटतात. ऑनलाईन भेटत नाही, आमची भेटत नाही, नगरपालिकेत जावं लागते. जावं लागते स्वतः. तुम्हालाच अनुभव आहे, तर ते ऑलरेडी होईल, ते काही विषय म्हणजे या लहान लहान गोष्टीवर आपल्या वाच असतो हो, त्याच्यामध्ये, 100% म्हणजे नागरिकांना त्रास होणार नाही. होणार नाही. लोकसेवा केंद्रच म्हटलंय ना आपण. अच्छा. आणि काही दिवस अगोदर राज्याचे महसूल मंत्री आले होते आपल्या इथे. त्यांनी या ठिकाणी खूप मोठा घोषणा केलेल्या आहे. आता ह्या घोषणा सत्तेत आल्यानंतर महायुती त्या होणार का नाही हा पुढचा प्रश्न आहे. परंतु यावर जो प्रॉपर्टी करचं त्यांनी भाष्य केलेलं आहे, यावर कसं म्हणणं आहे आपलं? ते होऊ शकते का नाही होऊ शकत का, किंवा अफवा आहे, घोषणा केलेल्या असं? नाही नाही, बघा काय झालं, 2014मध्ये एक योजना आलेली आहे, सर्वांसाठी घरे. ही सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये 4 घटक आहेत. त्यातला एक घटक असाही आहे की ज्या सरकारी जागेवरती असलेल्या घरकुलांना नियमित करणे. झालं काय की 2014पासून 2024पर्यंत यांची सत्ता नगरपरिषदेमध्ये होती. मग मी जेव्हा प्रचाराच्या दरम्यान फिरायचो तेव्हा लोक मला हे मुद्दा सांगायचे, आणि मी इंजिनियर असल्यामुळे मी अनेक ठिकाणी या योजनेवर काम केलं असल्यामुळे मला योजना पूर्ण पाठ आहे. मी तुम्हाला सांगितले 4 घटकापैकी एक घटक असा आहे की ज्याच्यात अतिक्रमित जागा असतील, शासकीय जागा असतील, त्याच्यावरच्या लाभार्थ्यांसुद्धा ती जागा नियमित करून लाभ द्यायचा आहे. लाभ द्यायचा. मग मागच्या 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाले योजना सुरू होऊन, 11 वर्षात हे काम झालं नाही. मग लोकांना स्वाभाविक रोष त्याच्या बाबतीत होत होता. मग मी माझ्या भाषणात लोकांना ती योजना समजावून सांगत असायचो. मग तो मुद्दा यांनी हायजॅक केला तर मग याला उत्तर द्यायचं कोणी? लोक तर उद्या विचारतील ना की तुम्हीच होते 10 वर्ष. मग त्यांनी तो घाट घातलाच असं म्हणता येईल की त्याचं उत्तर त्यांनी पालकमंत्र्यांच्या तोंडून काढलं. मग पालकमंत्र्यांनी येऊन सांगितलं की मी पालकमंत्री, तुम्ही बघा, मी तो व्हिडिओ बघितला, ते जे नगरांची यादी वाचून दाखवत होते, जसं काही त्यांना सगळे नगर पाठ आहेत. त्यांना जर कोणी विचारलं असेल, साहेब जाऊ नगरमध्ये जाता आलं नसतं. म्हणजे हे लिहून दिलं होतं, हे बोलायचं आहे आपल्याला, हे लिहून दिलेलं होतं. अच्छा. तर त्याला ते तसे बोलले, मी 3 महिन्यात करून देतो. प्रश्न असा आहे की पालकमंत्री 3 महिन्यात करून देतो असं म्हणतात सत्ता आल्यानंतर. 10 वर्ष योजना आहे, 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता, मग लोकांची घरं का झाली नाही? तर माझा प्रश्न असा आहे की जर 3 महिन्यात होत होतं तर आधीच व्हायला होतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची अशी आहे की योजना डिसाईड झालेली आहे. अतिक्रमण जे आहे लोकांचं शासकीय जागेवरचं आहे ते कशा पद्धतीने नियमानुकूल करायचं याची रूपरेषा ठरलेली आहे. याच्यात पालकमंत्र्याची कुठं सही लागत नाही, अच्छा. महसूल मंत्र्याची कुठं सही लागत नाही. ऑलरेडी त्याचे रूल्स फ्रेम झालेले आहेत. ते आता बदलून परत मंत्र्याच्या सहीचे करसाल तर सगळ्या महाराष्ट्राला त्रास होईल. हो, तेच. बरोबर, काही नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त मी सांगितलं ते अपयश झाकण्यासाठी महसूल मंत्री रिसोर्टमध्ये आणून त्याच्या तोंडून वधून त्यांच्या तोंडून, की बा आम्ही कसं सांगणार, अच्छा. लोक तर मला विचारतील ना, मी जर 10 वर्ष प्रश्न सत्तेत होतो. विचारतील. 100%. तर यांनी न सांगता त्याच्या तोंडून वधून घेतलेलं. मी जर म्हणलो असतो मी 10 वर्ष सत्तेत आहे आणि मी आता म्हणतो की मी 3 महिन्यात करतो, तर लोक म्हणतील 10 वर्षात का नाही झालं. म्हणून फक्त आता हे सामान्य लोकांना काय म्हणू आपण, बनवण्याचंच काम म्हणा एका अर्थी. पण मी लोकांना सांगतो आता की ते असंच आहे, ते पटते त्यांना. अच्छा. तर एकंदरीत पाहता आता सध्या काही दिवसा अगोदर विधानसभेची निवडणूक झालेली आहे. यामध्ये ज्या महायुती आहे ते एकदम प्रतिस्पर्धी म्हणजे विरुद्ध लढलेले या ठिकाणी, आणि त्यामध्ये काय रिझल्ट आला हे आपल्यासमोर आहे. आणि ऐन नगरपरिषदच्या निवडणुकीच्या वेळी 2 राजकीय वैरी एकत्र झालेले. याबद्दल काय भाष्य आपलं? यांचा प्रभाव पडेल आपल्यावर काही? नाही, आता प्रभावाचा ॲसच नाही, पण आता कसं एकत्र येणे न येणे, युत्या होणे, आघाडी होणे, बघा त्याच्यामध्ये विधानसभेला सोबत असताना राष्ट्रवादी बाजूला आहे ना, यांच्यातून बाजूला आहे, अजित पवार गट बाजूला. अजित पवार. त्याच्यामुळे असं काही नाही त्याचं की बा असं होईल तसं होईल, तर जे होईल अच्छा. त्याचे रिझल्ट येतीलच. अच्छा. आणि रिसूट, कारण मला पण असं वाटते की लोकांना काही फार यांचं असं युतीत एकत्र येणं
वर्षाआधीच तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढले, परत एकत्र एका विशिष्ट कारणासाठी, छोट्या कारणासाठी अगदी, समोरचा उमेदवारही त्यांच्या दृष्टीनं मी कुठलंही पद भूषवलेलं नसलेलं आहे, पण ठीक आहे, जे आहे ते आहे, अच्छा. ते त्यांचं करतील, आपण आपलं करू. आता एकंदरीत रिसोर्टचं राजकारण पाहता जे प्रत्येक ठिकाणी जातीचा अवलंब होतो त्या ठिकाणी जातपात पाहिल्या जाते. तसं पाहिलं तर जातपात ही अनिवार्य नाही आहे त्यामध्ये, पण ही जातीचं राजकारण आपण कसं पाहतो याकडे, का जातीचं समीकरण करून आपण त्या ठिकाणी उमेदवारीला पुढे जाता, निवडणुकीला पुढे जाता, का सर्व समावेशक चेहरा जनता यांच्यासमोर आपलं जे गुण आहे आपले, जे आपला प्रामाणिकपणा आहे, जसे तुम्ही सांगितलं लोकसेवा केंद्र आपल्याला करायचं आहे, हे उद्देश समोर ठेवून जाता का एक जातीय समीकरण पाहून पुढे चालले? नाही, बघा, आमची महाविकास आघाडीच्या पॅनलचा एक फोटो तो आता आणला नाही मी सोबत, तो तुम्ही बघा. आम्ही प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सामावून घेण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. मी स्वतःच्या बाबतीत असं म्हणू शकतो की मी राज्यघटनेवर विश्वास ठेवणारा हिंदू आहे, भारतीय आहे. तर माझा तो हिंदू धर्म आहे, पण मी राज्यघटनेचा आदर करणारा माणूस आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मांना, जाती धर्मांना एकत्र बांधून पुढं जायचं असंच आहे, समता बंधुतेचा संदेश. तर त्या हिशोबाने आमची पूर्ण पॅनल सेट उभी केलेली आहे आम्ही, की बा समाजातल्या जास्तीत जास्त घटकांना प्रतिनिधित्व मिळव, त्यांनी आपल्या समाजाची भूमिका त्या सभागृहात, नगर परिषदेत त्यांना मांडता यावी, अशा पद्धतीने आम्ही रचना केली. जातीपात आपण मानत नाही, समोरच्यांचा तो अजेंडा दिसतो. तुम्ही भाषणं बघा त्यांची, आता प्रत्येकाचीच व्हायरल होत राहतात, त्यांची भाषणं बघा काय आहेत काय नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की एक इथं भाजपचे आहे प्रतिस्पर्धी, दुसरे वंचितचे त्यांनीच स्पॉन्सर केलेले असं सगळीकडे लोक म्हणतात. काय खरं काय खोटं ते त्यांना माहीत. परंतु एक गोष्ट त्याच्यात लक्षात येते की तुम्ही BJPचा उमेदवार किंवा BJPचे नेते किंवा युतीचे नेते ते वंचितच्या उमेदवारावर काहीच बोलत नाही, वंचितचा उमेदवार BJPच्या उमेदवारावर काहीच बोलत नाही, ते दोघेही माझ्यावरच बोलतात फक्त. अच्छा. म्हणजे याच्यावरून तर थोडंफार लक्षात येते की काहीतरी कुठंतरी पाणी मुरलेलं आहे. म्हणजे गावात जी चर्चा चालू आहे, हो, म्हणजे BJPची जी बी टीम आहे हो, ती वंचित आहे, असं म्हणायला हे हरकत नाही. आपण खरं मानता समजायला? खरं म्हणजे की ते दिसते ना चित्र, अच्छा. एकमेकाच्या विरोधात काहीच बोलत नाहीत ते, अच्छा, म्हणजे सर्व रोज तुमच्यावर माझ्याकडे बोट दाखवतात सगळं. आणि अजून एक महत्त्वाचं आहे, परिसरामध्ये अशी चर्चा आहे, ज्यांच्याकडून आपल्याला राजकीय बाळकडू भेटलेले आहे, हो, त्यांनीच तुम्हाला एक प्रतिस्पर्धी म्हणून आयात केलेला राष्ट्रवादी म्हणून आयात केलेला नेता ऐन वेळेवर उभा केलेला आहे. तर याबद्दल कसं पाहता? कसं आहे की आता पक्षबदलाचे जे विचार आहेत ते आपापले आहेत. मी एका विशिष्ट अँगलमध्ये, एका विशिष्ट निष्ठेनं काम करणारा माणूस आहे. मी राज्यघटनेच्या आणि सर्व धर्म समभाव याने प्रेरित असलेला माणूस आहे. मी जातीवादाला खतपाणी देणारा माणूस नाही. आणि काय आहे की शेवटी कुठंतरी काही लोकांना तरी आता इथून पुढचा काळ असा आहे की तुम्हाला निष्ठा ठेवावी लागेल. पदासाठी निष्ठा इकडं तिकडं होणे हे काय माझ्या तरी तत्वात बसत नाही. मी आहे तिथं ठीक आहे, बाकी जास्त त्याचा प्रश्न आहे. बरोबर. तर त्यांनी ठरवावं की आपल्याला काय करायचं, त्याच्याविषयी आपण काय फार बोलू शकत नाही. अच्छा. एकंदरीत पाहता रिसोर्टचं जे राजकारण आता सध्या तापलेलं आहे, तर यामध्ये काही तुमचा पक्ष असो, त्यांचा पक्ष असो, यांच्याकडून सध्या काही क्लिप्स अशा व्हायरल होते. तर याकडे कसं पाहता आपण, की हा उद्देश जो राजकारण आहे, जे मतदार राज्य आहे समजा, भविष्यामध्ये आपल्याला जो मत देणार आहे, त्याच्यावर काही पडेल प्रभाव याचा, नाही किंवा काय एखाद्या ठराविक समाजाला उद्देशून असं होत आहे का? नाही, तसा प्रयत्न केला जात आहे. काय प्रयत्न केला जात आहे मी तुम्हाला सांगतो की हिंदू मुस्लिम असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक काही व्हिडिओ व्हायरल करतात, त्याच्या खाली कमेंट्स वाचतात, त्या व्हिडिओत काही नाही आहे, त्याच्यानंतरचं स्टेटमेंट क्रॉप केलं आहे. त्या माणसाचं माझ्याविषयीचं स्टेटमेंट आहे की बाळासाहेब के साथ अली भी है और बजरंग बली भी है, तुम्ही पण पाहिलं असेल. तर ते क्रॉप करून त्याला आता सोशल मीडियात तुम्ही आता बघता काय कशाचाही वापर होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये फार काही मला वाटत नाही की प्रभाव होईल. कारण मी स्वतः हिंदू माणूस आहे आणि दोन्ही समाजात मला मान्यता आहे, घराघरात माझा संबंध आहे. अच्छा. अन्यथा मला एवढं समर्थन मिळायचं काही कारण नव्हतं. त्याच्यामुळं मला काही वाटत नाही त्याचं काही लोक खोडसाळपणानं ते भडकाऊ पद्धतीनं त्याला समोर आणतात. प्रमोट याच्या आधी पण हा नसता तरी याच्या आधी पण काही ते चालूच होतं, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. परंतु त्याचा काही आता समाज सुशिक्षित झाला आहे,
आता काही मेंढरासारखं कोणी कोणाच्या मागं जायचे दिवस नाही राहिले. तरुण पिढी शिक्षित झाली, त्याच्यामुळं विचार करतात लोक आता. अच्छा.